आता इतक्यातच जस्ट मी थोडंसं चेंज केलेलं आहे आणि फ्रेश झालेलं आहे. मस्त गरम पाणी येत होतं नळाला आणि हा असा लुक केलेला आहे मी. सो हा बेल्ट मी आता जस्ट नवीन घेतलेला आहे कारण की काही ड्रेस वगैरे असतात ना तर त्यावर जरा छान दिसतात. सो आता मस्त गरम पाणी होतं आणि मी काय झालं पडले. ॲक्च्युली खरं तुम्हाला मी म्हटले जसे की मी ना पडले आणि सगळी लाल माती ॲक्च्युली माझ्या अंगाला पूर्ण लागून गेली. तो ड्रेस मी ॲक्च्युली चेंज करणार नव्हते तो ड्रेस आणि हा ड्रेस जो आहे ना मी सकाळी वेअर करणार होते पण मी तरी आणलेला होता एक्स्ट्रा एक ड्रेस. म्हणलं हा एक मिनटं तर एक्स्ट्रा ड्रेस आणलेला होता मी पण मग ते खूप लाल माती वगैरे लागून गेली होती ना. आता इथं सध्या काही गेम्स वगैरे पण होणार आहेत तर आणि सो इथं आम्हाला ना काय झालं एक बेड जो आहे ना हा तर आम्ही आहेत चौघं नेमके आणि एका बेडवर आम्ही चौघं राहणार नाहीत. सो त्यासाठी इथं खाली जी आधी सिंगल गादी टाकलेली होती आणि त्यानंतर ही दुसरी डबल गादी इथं आम्ही मागवलेली आहे. काही गेम्स वगैरे आहेत बहुतेक ते थोडेसे गेम्स वगैरे खेळणार आहोत आणि त्यानंतर जेवण आहे. जेवणात भरपूर प्रकार आहे. सो मुली तर एक्साइटेड आहेत. इटालियन सो इटालियन आहे गुजराती आहे अजून काय काय बघा मी सांगते पहिले तर इटालियन आहे. इटालियनमध्ये सगळ्यांमध्ये 5-5 पदार्थ आहे. पहिले इटालियन आहे मग राजस्थानी आहे मग मुंबई आहे मग गुजराती आहे. हां बस मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन पावभाजी पण आहे आय थिंक सो. सो आणि इतकी थंडी काहीच वाटत नाही माहिती आहे का. इतका आणि गरम पाण्यानंतर फ्रेश झालो ना आम्ही आता तर त्यानंतर इतकं छान रिलॅक्स वाटते ना. सो चला तर आता बघूयात. मी तुम्हाला लुक दाखवते थोडंसं साहेबांची हेल्प घेते थोडंसं. साहेब आमचं जरासं लुक दाखवता का दाखवता की माझं लुक थोडंसं असं दाखवा. चला सर साहेब लुक दाखवतील माझं. तसं इथं मिररमध्ये नाही दिसणार व्यवस्थित. तर कसं वाटतंय तुम्हाला. छान खूप छान. ॲक्च्युली तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे मी तुम्हाला विचारते. खूप छान तर छान वाटतं आहे मित्रांमध्ये फ्रेंड्समध्ये येऊन. दिवस बाहेर श्रेया तर येणार होती. श्रेया तुला कसं वाटतं ॲक्च्युली. भारी वाटतंय ना. श्रेया ॲक्च्युली तिला जास्त फ्रेंड्समध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नाही जास्त तिला जास्त बोलायला नाही आवडत पण सो आम्ही तिला म्हटलं होतं श्रेया थोडीशी ये. छान वाटतं जरा मुलांमध्ये नाही का फ्रेंड्स असे भेटतात आणि आपण कधी असं भेटत नाही ना. नेहमी घरात असतो तेच घरातली कामं तेच सगळ्या काही गोष्टी होतात आणि असं कधीतरी आयुष्य थोडंसं चेंज पाहिजे थोडंसं माइंड फ्रेश होण्यासाठी थोडंसं निघालंच पाहिजे घरातून. सो त्या श्रेयाला पण आवडलेली आहे ट्रीप मग त्याच्या आमचं समाधान झालेलं आहे. आणि शिव गेलेली आहे बाहेर. शिव तर आलीच नाही हातपाय तोंड धुवायला. हां हो ना रुमाल बघा नॅपकिन तर बघा इतकं घाण झालेलं आहे. आमचे सॉक्स आमचे शूज इतके नाही बाबा शूज तर नाही दाखवू शकत मी इतके प्रचंड लाल झालेले आहेत. सो चला आता मी तर झालेले आहे फ्रेश. चला मग आता बाहेर जाऊयात आपण. कसे आहेत सगळेजण येतात की आता रेडी होऊन. सो चला कंटिन्यू करत राहा. सो असेच येईल मस्त असं आणि इथं बसायसाठी बघा किती छान असं सिटिंग आहे. झाड आहे ॲक्च्युली हे आणि इथं माकडं भरपूर येतात आणि खूप छान असं सिटिंग एरिया आहे. छान वाटतंय आणि अशा ठिकाणी आलं ना तर 2 दिवसाची ट्रिप नाही पाहिजे ॲक्च्युली 2-3 दिवसाची ट्रिप पाहिजे. निदान आठवडाभर तरी पाहिजे तरच छान होतं. बोला की काय ते माकडं बघा ते वरती किती जवळ कुठं आलेले ते दरवाजा उघडं ठेवून. तू ते लक्ष दे मी बोलणे. 6 and 7 number 67 6 7 67 7 9 number 79 9 another number 8 of the house 90 90 9 and 0 number 90 90 90 5 1 51 5 and 1 number 51 lucky for all. तर सर्वात आधी सॉरी कारण की व्लॉग यायला खरंच खूप उशीर झाला कारण की जमतच नव्हतं अजिबात वेळच मिळत नव्हता व्लॉग एडिटिंग करायला. तर फायनली आज वेळ मिळालेला आहे आणि आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं हॉटेलमध्ये त्यांनी काही गेम्स वगैरे ठेवलेले होते जो मला आधी काही कळालंच नाही गेम कुठला आहे नेमका.
तर नंतर कळालं की अरे हा काहीतरी ते नंबर वगैरे अनाऊन्स करतात आणि तो नंबर आपल्या चीटमध्ये आहे की नाही ते बघायचं असतं. पण मी हारले, पण जाऊ द्या, छान वाटलं काहीतरी नवीन गेम खेळायला बघायला भेटला. आणि फायनली इथं जेवण वगैरे सुद्धा चालू झालेले होते. तर जेवणाचा मेनू काही तुम्हाला दाखवता नाही आला कारण की पटपट जेवण वगैरे केले आणि सॉन्ग लागलेले होते. तर सॉन्ग लागले की म्हणलं तर बापरे, एक अंगात वेगळीच तरतरी येते आणि सॉन्ग म्हटलं एकदम छान वाटतं आणि फ्रेश मूड होऊन जातो आणि मला नाचूशी वाटत होतं. आणि इथं तुम्हाला सॉन्ग समजतच असेल मी कुठल्या सॉन्गवर नाचते, तर मला नक्की कमेंट करून सांगा मी कुठल्या सॉन्गवर नाचते. तर आमच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या सगळ्या जेवण करत होत्या. आमची जी टीम आहे बघू शकताय, कोणी उभं राहून जेवण करताय ते मागं शिवेकर भाऊ होते. तर सगळेजण जेवण करत होते. तर मला काही कंट्रोल होत नव्हतं. म्हटलं चला आता यांची जेवणं झाली की तर आम्ही मस्त असं छान डान्स करणार आहोत. सो इथे तिघींचा डान्स आहे बघू शकताय आणि तिघी एकमेकींमध्ये छान रमून गेल्या होत्या. हेच तर खरं कारण आहे पिकनिकला येण्यासाठी, तर आपण त्यानिमित्ताने सगळे भेटतो आणि मुलं सुद्धा एकमेकांना भेटतात. कारण की आपण इतर वेळी कोणी कोणाच्या घरी जात नाही, तर त्यामुळे असं वर्षातून एखाद्या वेळेस गेट टुगेदर किंवा थोडंसं बाहेर वगैरे असं पिकनिक पॉईंटला वगैरे जायलाच पाहिजे. छान वाटतं, त्यानिमित्ताने भेट होते, मन मोकळे होतात, माइंड रिलॅक्स होतं. तर मला तर फार आवडतं आणि आमच्या यांना सुद्धा फार आवडतं. तर त्यामुळे त्यांना आवडतं म्हणजेच मला आवडतं. तर त्यामुळे आमची केमिस्ट्री छान जमते आणि त्यामुळे आज 16 वर्ष झालेले आहेत लग्नाला आणि अजूनपर्यंत आम्ही असं कधी सिरियस असं कधी आमचं भांडण वगैरे झालेलं नाही. कधी असं एकदम मोठं सिरियस मी सोडून गेले, माहेरी गेले किंवा असं काय कधीच काय असं आमच्या दोघांमध्ये झालेलं नाही. कारण की मी त्यांना समजून घेते आणि ते मला समजून घेतात. त्यामुळेच तर हे नवरा बायकोंच्या नात्यामध्ये हेच खरं महत्त्वाचं असतं की बायकोने नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे आणि नवऱ्याने जर बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टी अशा समजून घेतल्या, तिला जर खुश ठेवलं, तर मग असाच संसार एकदम सुखाने एकदम मस्त राहतो. आणि आमचा दोघांचा एकदम मस्त चालू आहे. तर आम्ही दोघांनी डान्सही भरपूर केला आणि आम्हाला दोघांना आवडतं सुद्धा डान्स करायला भरपूर. तर छान असा एन्जॉय चालू होता आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करत राहा, बघत राहा. बापरे, अवसर काय झालाय चल रहा है, प्रॉब्लम बहुत है. आप रिसेप्शन पे जाओ सर. आप कब से बोल रहे ओके, चालेल. सो आता आमचा डान्स झालेला आहे, भरपूर असा डान्स केलेला आहे आम्ही. हे खुर्ची चेअर आण मला पण. हा, तुला मस्त चेअर झालेली आहे. मस्त चेअर आलेली आहे. हा, रुपाली बाग. सो आम्ही आता जस्ट इतक्यामध्ये इतका डान्स केलेला आहे. सो खूपच छान केला रुपालीने. वाव, एकच नंबर. छय्या असं आणि इतकं छान फ्रेश वाटतंय माहिती का डान्स करून. आणि सो ही यांची मुलगी आहे हिंदवी आणि मुलगा आहे, त्याचं नाव काय ना, शिवान. खूप क्यूट आहे यार, त्याचे तिचे डोळे वगैरे खूप भारी. हो, छान मस्त एक नंबर आहे आणि आवडतात ते खरं ॲक्टिव्ह आहे तो. सो आता आम्ही डान्स करून झालेला आहे आणि त्यानंतर आता इथं गेम्स खेळणार आहोत. सो मी तुम्हाला दाखवते आता. कुठं रिसेप्शनला जाऊन मी काय म्हणलं, म्युझिकसाठी का? ओके, थांब बघू आपण. इकड ना काका, तिकडे ना आपण चुकी. इकडे नाही ना ग, इकडे का? अगं हे ना ग, रिसेप्शन नाही ना. अगं रिसेप्शन ते नाही, मी तेच तिला म्हणते रिसेप्शन नाही आहे. सो आम्हाला पाहिजे आहे साऊंड आणि गेम खेळायचे आहे, त्यासाठी आम्ही रिसेप्शन चाललो आहोत.
रिसेप्शनवर रिक्वेस्ट करण्यासाठी. आता ते देतात की नाही काय माहिती नाही आहे, तर जस्ट वेट अँड वॉच. मस्त डान्स केला यार, भारी वाटलं. हॅलो हॅलो गीतांजली ताई. सो गीतांजली ताईंची थोडीशी तब्येत नरम गरम झालेली आहे ट्रिपच्या दौरांमध्ये. सो इथं आम्ही आहे गेम खेळणार आहोत सगळेजण. सो आम्ही इथं गेम खेळणार आहोत. ही आमची टीम आहे सगळी. इथं गेम खेळायचं प्लॅनिंग आहे. सो आम्ही रिक्वेस्ट केली होती तर आम्हाला स्पीकर मिळालेला आहे. तर आता आम्ही रिक्वेस्ट केलेली होती हॉटेलचे जे मॅनेजर आहे त्यांच्या सर्वांजवळ की आम्हाला स्पीकर हवा होता, कारण की आम्हाला आमचं पर्सनली गेम वगैरे खेळायचे आहेत. तर त्यांनी दिलेला आहे फायनली आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही मस्त असं गेम वगैरे खेळणार आहोत. तर चिठ्ठ्यांचा गेम आहे. सो तुम्हाला मी पुढे जाऊन कळेलच. तर चिठ्ठ्या आहेत, तर त्या चिठ्ठ्यांमध्ये प्रत्येकाचं नाव लिहिलेलं असं लेडीजचं, आणि त्या लेडीजचं नाव आलं की तर त्या लेडीजने पुढे जायचं. आणि त्यानंतर ती लेडीज पुढे आल्यानंतर तिला आधी उखाणा बोलायला लावायचा, आणि तो उखाणा बोलल्यानंतर तर तिच्या मिस्टरांना सुद्धा उखाणा बोलायला लावायचा. आणि त्यानंतर मग दोघांनी उखाणा बोलून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या करिअरबद्दल किंवा त्यांचं नवीन काही गोष्टी करतात तर त्याबद्दल त्यांना विचारायचं, त्यांचा अनुभव विचारायचा. आणि त्यानंतर त्यांना जे चिठ्ठीमध्ये जे सॉन्ग लिहिलेलं असेल त्या सॉन्गवर त्यांना डान्स करायला लावायचा. सो अशा प्रकारचा असा गेम होणार आहे. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप मजा आली होती. तर मी जितकं शूट करता आलं तितकं शूट केलेलं आहे. सो तरी काही थोडंसं मिस झालेलं होतं, कारण की नंतर शिवण्यानं खूप त्रास द्यायला लागलेली होती. तर त्यामुळं तिला झोप लागली होती. तर शेवटी मग आम्ही रूमवर गेलो होतो तिला झोपवण्यासाठी. मग यांना पण झोप कंट्रोल होत नव्हती, मग हे पण झोपू गेले. तर जितक्या मला शूट करता आले मी तितक्या व्हिडिओ नक्की टाकलेले आहेत. तर व्हिडिओला कसा वाटतं तुम्हाला, आणि नक्की लाईक करा. तुम्ही सुद्धा असे गेम्स आहे ते खेळून बघा, खरंच खूप छान वाटतं. कशाला कविता बोला ना. बघ आता टिंब माझ्या प्रीतीची असं वाकून आणि नाव घेते. तुमचा मान राखून करा. चांदीच्या ताटात पाय कसा ठेवू, लग्नानंतर नाव कसं घेऊ. आता दोन नाव घेतली, टिंब आणि लग्नानंतर नाव कसं घेऊ. हे देवा. कविता ते आणि तुमचा मान राख. इर्षाद नाचायचे आता दोघांना. सो इथं आमच्या मॅडम उठलेल्या आहेत डान्स करण्यासाठी. तिला मध्येच घ्यावं लागलं, कारण की ती म्हणत होती मम्मा माझा डान्स कधी होईल, मला झोप लागते, मला डान्स करायचा आहे. तर त्यामुळे तिला आधीच घेतलं आणि तिने भूलभुलैया 3च्या सॉन्गवर डान्स केलं. कुठलं सॉन्ग होतं शिव? भूलभुलैया 3 नाही सॉन्ग आम्ही जे तुम्हा. हो आम्ही जी तुम्हाला सॉन्गवर तिने डान्स केलेला, आणि तिने एकदम प्रॉपरली सिग्नेचर स्टेप करत होती ती. तर आता मी थोडंसं स्पीड वाढवलेला आहे, कारण की व्हिडिओ फार मोठा होऊन जातो, तर त्यासाठी. तर तिने मस्त डान्स केलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मी हा ओरिजिनल साऊंडमध्ये व्हिडिओ नक्की अपलोड करेल इन्स्टावर किंवा फेसबुकवर. तर खूप मस्त डान्स केला तिने, एकदम मस्त स्टेप केलेल्या होत्या.
भाजी काय भाजी मम्मी ठेवली नाही हा लसूण बसा इथून तिथून केरला लसूण रुपाली रुचली म्हणून तिला खाल्लं टाकून लसूण हो सकाळी टाकलेला ब्लॉग 6:30 ब्लॉग हो बरोबर नाही हाऊस होती मला सपोर्ट यांनी केलाय मला त्याला हाऊस आहे ना तुमचा त्यांनी काही पथ्य पाहायला लावले ते मला की कमेंट्स वगैरे सगळ्यात बंद त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीपासून लांब झालेलं आहे कारण लोक कसे आज चांगलं पण बोलतात आणि कोणी वाईट पण बोलतात त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्ही सगळ्या अवॉइड केल्यात आणि आमचं आयुष्य असं एन्जॉय केलं आणि आता यूट्यूबमध्ये एक नवीन आता जर्नी सुरू केलेली रेसिपीज वगैरे मी आता जरा हे करत असते अपलोड वगैरे तर आधी वाटायचं आपण करतो यूट्यूबवर दुसऱ्यांच्या रेसिपीज वगैरे बघतो तर आपल्याला असं वाटतं किती सोपं असेल ना पण जेव्हा स्वतः आपण जेव्हा करतो ना तर त्यावेळेस ते खरं वाटतं यार किती मेहनत असते खरंच एका भाजीची जी आपण रेसिपी करतो तर त्या व्हिडिओसाठी किती मेहनत घ्यावी लागते ना ती आता मला कळते खरं सध्या आणि खरंच खूप मेहनत असते आणि मी खरंच घेते आता सध्या नक्की ब्लॉगला फॉलो बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबा आहे खरंच त्याच्यात खरंच मेहनत आम्हाला दिसतंय तिच्याबद्दल 2 शब्द सांगा खरं मला सगळ्या इच्छा पूर्ण केल्या माझ्या कारण ती लहान असताना म्हणजे तिचं कमी वय असतानाच माझं लग्न झालं तिचे 18-19 वर्ष तर तिने जे पाहिलं होतं आई वडिलांबद्दल म्हणजे असं असतं की ती घरात एका ठिकाणी येऊन तिला बाहेर जाण्यानंतर कुठं भेटत नव्हतं तर ते सुद्धा तिला देण्याचा प्रयत्न केला आणि रेसिपीची वाढ वाढतो संख्या जेणेकरून आम्हाला पण खायला मिळत काही प्रॉब्लेम नाही आम्ही करू शकतो आणि हे कंपल्सरी म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींना दोघांकडून आय होप तुम्हाला सगळं क्लिअर ऐकू गेलं असेल कारण की थोडासा साऊंडचा प्रॉब्लेम पण होता आणि त्यानंतर यांनी जे माझ्यासाठी 2 शब्द बोलले ते कसे वाटले तुम्हाला ऐकू जर गेलं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यानंतर आम्हाला जे सॉन्ग दिलेलं होतं तर म्हणलं असं का सॉन्ग आलं यार पण ते होतं गोविंदाचं सॉन्ग होतं ते किसी डिस्को में जाए वगैरे डान्स केला आणि त्यानंतर आम्ही झोपायला गेलो. सो फायनली मस्त असे गेम्स झाले भरपूर असं डान्स केलेला आहे इतका डान्स केलं असं वाटत होतं सगळं काही विसरून गेले आहे दुखणं इतका डान्स केलेला आहे आणि आदल्या दिवशी ना यांनी मला गोळी दिली होती ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगते तर तुम्ही म्हणशाल अरे ताईचे तर पाय दुखताना इतकी काय नसली सो तसं काही नाही तर हुंडे भाऊ आहेत ना तर त्यांना डॉक्टरांनी गोळी दिलेली होती सो ती गोळी मला यांनी रात्री दिलेली होती रात्रीच घेऊन घे म्हटले आणि 2 दिवस मस्त त्याचा आराम पडतो सो मी रात्री गोळी घेतली आणि आज इतका डान्स केला मन सोबतून खूप दिवसानंतर इतकं छान वाटलं इतकं फ्रेश वाटलं डोक्यातलं काय जे असते ते नको ते विचार निघून गेले आणि खूप छान वाटलं यार खूप मस्त वाटलं आणि मस्त असा एन्जॉय झालेला आहे जेवण वगैरे झाली प्रॉपरली आमचं थोडंसं फिरून झालेलं आहे जो पॉईंट्स आम्ही बघून आलो मस्त आणि फायनली आता सगळेजण थकलेले आहेत खूप थकलेले आहेत इतके प्रमाण जो आहे कारण की इतकी वॉकिंग केली ना आम्ही त्याच्यानंतर मुली इथं बघू शकते पडता क्षणी शिवण्या झोपून गेली कारण शिवण्याला कंट्रोल होत नव्हतं ती कधीची म्हणत होती मम्मी चला आणि ती एकटी पण जायला तयार नव्हती मला म्हणत होती पप्पा आणि मम्मी तुम्ही दोघंही चला त्याच्यामुळे मग यांना म्हटलं चला आता आपण जाऊयाच थोडंसं झोपून घेऊयात मुलींना घेऊन तर त्यांचा आमचा ॲक्च्युली गेम वगैरे तर संपलेलाच होता आणि आता जो स्पीकर होता मागितला होता आम्ही हॉटेलवाल्यांकडनं तर त्यांनी पण स्पीकर दिलेला होता आम्हाला छोटासा आणि छान असा एन्जॉय झालेला आहे सो आता आम्ही झोपतो बाय गुड नाईट आणि उद्या पहाटेला आम्ही थोडंसं सकाळी उठून जाणार आहोत थोडंसं बाहेर तर सो तो व्लॉग तुम्ही नक्की बघा सो चल तर बाय गुड नाईट वागोबा झोपले का माझा वाघ आहे आय लव्ह यू सो मच बाय गुड नाईट